महाराष्ट्र हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने सुरू केलेल्या कॉमन मॅन चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत. आज विशेष म्हणजे कोकणामध्ये इलेक्शन झालेले आहे. तसेच आज झुक्या काहीतरी राजन विचारांबद्दल बोललेलं आहे. त्यामुळे काहीतरी स्पष्टीकरण निश्चितपणे केलं पाहिजे. कारण मी 1966 पासूनचा शिवसैनिक आहे आणि हे निश्चितपणे सांगतो मी की धर्मवीर दिघे साहेबांच्या अगोदरपासून दिघे साहेब हे ज्युनियर आहे, परंतु दिघे साहेब हे दिघे साहेब होते. ते धर्मवीर झाले, ते कोणी त्यांना उपाधी दिली तर संपूर्ण महाराष्ट्राने त्यांना दिलेली आहे. त्यामुळे त्यांचं ते आणि माझी बरोबरी होऊ शकत. पण आज झुकिया दोसट माणूस भ्रष्टाचारी यांनी आज जे राजन विचारांबद्दल बोलले ते, आणि आज कोकणात इलेक्शन झालेले, त्यामुळे या कोंबडी चोर, नाऱ्या आणि रड्या कदम यांच्याविषयी थोडंसं बोलणार. आता मी पहिलेच सांगले, आम्ही मार्मिक बघून बाळासाहेबांची व्यंगचित्र बघून आम्ही घडलोय आणि पुढे आलेलो आहे. तर आता हे बघा तुम्ही व्यंगचित्र. आता दुसरं बघा, बाळासाहेब या लोकांबद्दल काय बोलले, या नाऱ्याबद्दल काय बोलले. आहे कोण हा 1.5 फुट्या, कोण आहे कोण? आणि नारोबाला मी वर्षापासून ओळखतो, कित्येक वर्ष. त्यांच्या हिशोबाप्रमाणे 39 साल मी म्हणे शिवसेनेत काढलीस. साल काढून काय उपयोग आहे? 10 वर्ष मला झाली तरी पण मला अजून मूल होत नाही. अरे काय ते चायला चाललं? ठीक आहे, गौरवाची बात आहे. तर उठत नाही चालले तर कोण काय करणार? अजून समाधानी नाहीये. अजून त्याचा मुख्यमंत्री पदावरती डोळा आहे. कोण सोडणार मुख्यमंत्री पद याच्यासाठी? कालचा पाहुणा राहायला आलाय घरामध्ये, त्याचा आग्रह काय, एक रात्र तरी आपण मला आपल्या बायकोपाशी झोपून देणार का? त्या बढग्या काल आलास आणि एकदम चला माझ्या बायकोपाशी झोपायला मागतोस तू? कोण देणार? कानफडात मारून बाहेर काढायला पाहिजे. कोकणाचा कॅलिफोर्निया होणार. तुझ्या घरात झाला ना तुझा कॅलिफोर्निया, बस झालं. तू काय करतोय? बरं, याला नीट इंग्लिश येत नाही. हिंदी म्हणजे मैंने बोल्या, अरे बोल्या यायला बोल्या. एकदा मुख्यमंत्री असताना मी वर्षा बंगल्यावर गेलो होतो. हे बसलं होतं नागोबाचं पिल्लू, मी त्याच्या इथे. त्यानंतर महेंद्रचे ते आले होते आनंद, आणि एक कोणतरी फॉरेनर त्यांनी आणला होता, गोरा साहेब, एक मोठा तगडा असा. हे बसले नागोबा IT मध्ये. असे त्याला त्याच्या पोहोचीच असतात की साला इंग्लिश ते करून टाकेन चालेल, मला तर त्यांची ही झालेली असते. आणि तो बोलायला लागला, आणि हा नारायण ते काय झाटं कळलं काय तुला? एक अक्षर नसेल कळलं त्याला. तो आपल्या याच्यामध्ये फर्स्ट क्लास ऑफ बापाची याला तुम्हाला एवढ्या पदास बसवलं. खरं आबरू माझी जात होती, मला साला घाम फुटला. काय म्हणेल तो कॉर्नरवर, काय म्हणाले, काय येड जवळ कोण बसवले हो तिथे? नगरला सभा झाली शिवसेनेची, बाजूलाच नारोबाची होती. नाऱ्या बेड उपटून उडी मारून तिकडे गेला.
गेल्या 2 वेळेला म्हणे इथे मुख्यमंत्र्यांच्या सभा झाल्या, पण एवढी गर्दी नव्हती. म्हणजे स्वतःच्या मुख्यमंत्र्याची तो मारतोय. अरे काय चाटायची म्हणजे किती चाटायची? काय जिभेला काय विश्रांती देणार की नाही? याच्या अगोदर हे नारोबा बोलून गेले. शिवसेनेमध्ये म्हणे हल्ली तिकिटांचा व्यापार होतो. मला मोबाईलवरनं सांगितलं की असे असे चड्डीत चिरकलेत. आता कुठे काढायची आणि बघायची त्या आयला झाली किती चिरकला म्हणून. आणि शेवटी शरद पवार यांनी बेंड फोडलं. 3-4 महिन्यापासून नारायणराव आमच्याकडे येत आहेत आणि जात आहेत. म्हटलं कशा करता हेलपटे मारतोय? हां, का मारतोय? आमची काही बोलणी झाली. आणि 6 महिने माझ्याकडे प्रभावराव म्हणाल्या की नारायणराव आमच्याकडे यायचे आणि जायचे. म्हटलं कशा करता जायचं? बाई असं म्हणून जायचं? कशी आहे, दिसायला कशी आहे, काय काय कसे आहे, काय सिलेक्शन आहे की नाही? तेव्हा मला कळलं की साला तिथे खुंटा मजबूत करतोय तो. मुख्यमंत्रीपद पाहिजे. शिवसेना काय आता संपलेली आहे. आता काय मुख्यमंत्रीपद मिळणार नाही. अरे तू म्हणजे प्रत्येक जागा खुर्ची मोकळी झाली की तिकडे नाऱ्याच पाहिजे. हे कोणी सांगितलं? काय लिहून दिले काय? कोकण ह्याला काय आंदण? आता हे सगळे बाळासाहेबांच्या शब्दात सांगायचं म्हणजे मी तो शब्द वापरू शकत नाही, कारण ते बाळासाहेबांचा शब्द आहे. बाळासाहेब ते बाळासाहेब. आता मुद्दावून हे सांगतो, हे नाऱ्या मिऱ्या, हे कोंबडी चोर, हा रड्या कदम बिदम अगदी क्षुल्लक आहे. आणि हा जो आहे झुकिया, अख्ख्या फॅमिलीला घेऊन जो तिकडे दिल्लीला जाऊन झुकतो, ते एकदम क्षुल्लक आहे. त्याचं कार्ट तर जन्माला आलंच नव्हतं. अशा वेळेस आम्ही कार्य केलं. आणि दिघे साहेब हे दिघे साहेब यांचे निष्ठावंत कोण? तर विचारे, म्हणजे आम्ही राजनच म्हणतो, राजन विचारे हे निष्ठावंत कार्यकर्ते होते. आणि अनेक जण असे आहेत. आता त्यावेळेस काही लोकांनी राजन विचारे हे, कारण मी बुश कंपनी वागळे इस्टेटमध्ये सर्व्हिसला होतो आणि त्याची तिथे माझा लेफ्टिस्ट कम्युनिस्ट पक्षाची युनियन होती आणि त्याच्यांची संघर्ष चालू होती. त्यावेळेस दिघे साहेबांनी माझ्या सुरक्षितेसाठी स्वतः राजन विचारेंना सांगितलेलं होतं. राजन विचारे हे सकाळी मला त्या कंपनीत सोडत होते, संध्याकाळी सुटल्यानंतर घेऊन येत. तेव्हा हा झुक्या भ्रष्टाचारी होताच कुठे? जन्माला पण आला होता की नाही मला माहीत नाही, कधी दिसला नाही. त्याला कधी हे काम सांगितलं. आता एवढं क्षुल्लक काम माझ्यासारख्या शिवसैनिकांना कंपनीमध्ये पोचवायचं आणि कंपनीतनं घेऊन यायचं, हे काम अत्यंत माझ्या दृष्टिकोनातनं शिल्लक होतं, पण ते राजन विचारे करत होते. त्यामुळे हे राजन विचारे असे नाही तसे नाही, याला काय अधिकार आहे? त्याच्यामुळे नुसत्याच गप्पा नव्हताच कुठे, याचा संबंधच नाही. दिघे साहेबांच्या मृत्यूच्या वेळेस तो म्हणतो, ते अगोदर हॉस्पिटलमध्ये असताना नवनिर्माणवाले आले होते आणि ते म्हणे हिंदुत्वाची जबाबदारी त्यांच्यावर आहे असं बोलले दिघे साहेब. अहो मग नवनिर्माण जेव्हा तयार केलं तेव्हा हिंदुत्व स्वीकारून तयार केलं का? तेव्हा तर रंगीबेरंगी सगळ्यांना घेऊन नो हिंदुत्व नो काही, ही अशी परिस्थिती आहे. आणि काहीही बडबडायचं, काहीही करायचं. आता राणे हे निश्चितपणे गद्दारच होते. असे अनेक गद्दार झाले होते, त्या सगळ्यांना झोपवलं आहे. आणि हे राणे गेले, त्यांनाही झोपवलेलंच आहे. जिथे उभे राहिले तिथे पाडलेलं आहे. पण आता ते काय म्हणतात की राणेंनी फोन केला म्हणून मी तिकडे गेलो. याचा अर्थ काय ते तुम्ही समजून द्या.
याचा अर्थच पडताय ना. DNA काय असं बोललं जातं, म्हणजे गद्दारी हा DNA तिघांचाही. आता हे सगळे कोणाच्या मांडीवर बसले आहेत? स्वतःची मुलं माझ्या मांडीवर मी खेळवीन, आणि हे स्वतः जाऊन कोणाच्या मांडीवर बसले हे बघा. आणि हे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे मार्मिकमध्ये बाळासाहेबांचे फटकारे हे व्यंगचित्र काढायचे आणि भल्या भल्यांना त्यांनी गारद केलेलं आहे. आणि तोच व्यवसाय मी घेतलेला आहे. संकल्पना माझी असते, व्यंगचित्र काढणारा हा एक प्रतिष्ठित व्यंगचित्रकार आहे, पण त्याचं नाव तो लावत नाही. ठीक आहे, संकल्पना माझी आहे आणि त्याप्रमाणे दिले. आता हे ठेवायचं काम जे आहे ते काढलेलं आहे. बाळासाहेबांची संकल्पना विचार आहेत आणि ते काढलेले आहेत. ही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे राजन विचारे अत्यंत निष्ठावान. तसा दुसरा होता नंदू, पण दिघे साहेबांच्या नंतर त्यांनी काय काढला? आनंद सेना काढली. काय झाला उपयोग? पुढे ती आनंद सेना किती दिवस राहिली? हे दिघे साहेबांना मान्यच नव्हतं. दिघे साहेबांचे हे झालं, दिघे साहेबांना छळलं. अरे तुला काय माहिती आहे शेवड्या? हे शेंबूड आहे तू. दिघे साहेबांचं शेंबूड पण नाहीस. तुला काय माहिती आहे? दिघे साहेबांचे झाले मतभेद झाले तर ते रात्री 12-12 वाजता मातोश्रीवर जायचे आणि बाळासाहेबांशी जी चर्चा करून भेटवायचे. तुम्ही कसलं सांगता दिघे साहेबांना छळलं? दिघे साहेबांचा मृत्यू जो झाला त्याला कोण कारण आहे? त्यांचा मृत्यू नंतर तू जर एवढा कर्तृत्ववान होता, जर एवढा निष्ठावंत होता, तर दिघे साहेबांच्या जागी तुझी नियुक्ती झाली का रे बाबा? नाही. तिथे कोणाची झाली? मोरेंची. मोरेंनी काम उत्कृष्ट केलं, पण दुर्दैवाने त्यांचा ॲक्सिडेंट झाला. तो पण निश्चितपणे संशयास्पद आहे. बरं ठीक आहे, त्यांचं झालं. त्याच्यानंतरही तुला चान्स मिळाला का रे? एवढा निष्ठावंत कर्तृत्ववान मी अख्खं महाराष्ट्र अख्खा जिल्हा बांधला म्हणतोस, तर मग तुला काय दिलं? कोणाला दिलं? हा बदलापूरच्या आंबवणेला. आणि आंबवणेने काय काही वर्ष केले, परंतु ते पुढे चालवू शकले नाही. त्याच्यानंतरही तू काय केलं माहिती आहे? आणि तुला जे जिल्हा प्रमुख पद मिळालं त्याचं कारण राजन विचारेच आहे. संपूर्ण ठाणे जिल्ह्याचे पदाधिकारी एकत्र राजन विचारे केले आणि त्यांनी सांगितलं आमचे सगळे मतभेद मिटलेत आणि तुला घेऊन गेला आणि मग हे सगळं वाटप झालेलं आहे. समजलं? बेअक्कल लोकांना माहीत नाही म्हणून शिकवू नकोस. आम्ही जुने लोक अजून आहोत, जिवंत आहोत. लोकांना सांगतं नवीन नवीन टपोरी तू याकडे आलेले आहेत, त्यांना काय कळत नाही, नुसता पैसा पैसा पैसा. त्यांना शिकव, आम्हाला शिकवू नकोस. आम्हालाच नव्हे तर जे शिवसैनिक खरे आहेत त्यांनी माझं हे ऐकावं. बाळासाहेबांचं मार्मिकमध्ये एक सदर होतं, उघडा डोळे बघा नीट. त्यामुळे सगळ्यांनी डोळे उघडून बघावं. या मस्के फसके ठसके काय लायकीचे नाही. हा मस्के पळाला होता काँग्रेसमध्ये जाण्यासाठी, तूही पळाला होता. याच राजन विचारांनी त्याला पकडून आणलं आणि जाऊ नको म्हणून सांगितलं. नंतर तूच त्याला महापौर बनवलं. अरे त्याचे महापौर बनवलं काय केलं तरी? नुसतं गोळा तुझ्यासारखेच गोळा केलं. आणि तू कशाला बोलतो ते 50 कोटी काढले नाही? तो गणपत गायकवाडनी जे करोडो रुपये बोलले तू खाल्ले त्याचा हिशोब दे की. नाही तर नकार तरी दे का मग नाही केलं म्हणून. दिवेला आले सर्व वाचवायला गेला.
हिंदुत्व बाळासाहेबांचं. अरे कसलं हिंदुत्व, तुला काय हिंदुत्वला ही तरी माहिती आहे का? नुसती शी करून ठेवले. तुझ्याकडे गेले सगळे पस्तावलेत, पण त्यांना आता परत प्रवेश उद्धव साहेबांनी देत नाहीत, म्हणून त्यांची अत्यंत दयनीय अवस्थेत आले. आणि ती होणारच आहे. तू गेला, तुझा पोरगा गेला की ते सगळे संपलेले आहेत, त्यांचं जीवन तर उद्ध्वस्त होणार आहे. त्यामुळे शहाणपणा जास्त कोणी करू नये. आम्ही आता उतरलेला रणांगणात. फक्त काय, याला फोन कर दम दे, त्याला फोन कर दम दे. अरे किती काळ चालतं? थोडं काळ चालेल, काम शून्य, मरीजा खा फक्त. समजलं की नाही? त्याच्यामुळे समज जाओ और सुधर जाओ. जय हिंद, जय महाराष्ट्र.